तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडूनी पाश मायेचे घेऊनी श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. पण सिद्धेश बद्दल तुम्ही इतकं निगेटिव्ह का बोलताय? त्याने जे काय केलंय ते तरी कुठे पॉझिटिव्ह आहे. त्याने काहीही गैरवर्तन केलेलं नाहीये. पण त्याने एक मिनिट, तुम्ही सिद्धेशचा एकेरीत का उल्लेख करताय? हे बघा, तुमची एम्प्लॉई मी आहे, सिद्धेश घाणेकर नाही. आज नसतील ग, पण पुढे मागे होतीलच की. सगळं काही सोडून द्यायला कोण सांगते, पण एखाद वेळी सगळं काही विसरायला काय हरकत आहे? तुम्हाला ना प्रेमाची नितांत गरज आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना? मिस्टर घाणेकर, तुम्ही दिलेला पुरावा आम्ही पडताळून पाहतो आणि आमचं डिसिजन तुम्हाला कळवतो. प्लीज जरा तुम्ही बाहेर थांबा. ओके सर. पॅरिसला तर तुला यावंच लागणार. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, नाव आणि पैसा कमवायची. नाही जेडी, मला नाही जमणार. मला नाही यायचंय. का? मी तिकडे गेले तर सिद्धेशचं कोण करणार? का? तुझी सासू आहे ना घरी. नाही नाही, सासूच्या अंगावर सगळी कामं टाकून फॉरेनला जायला मला खरंच जमणार नाही. मला इंटरेस्ट नाहीये. व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग. अवघ्या 15 दिवसांचा प्रश्न आहे. जस्ट 15 days माय डिअर. सॉरी, मला नाही जमणार. बट इट्स अ मस्ट. कंपनीच्या प्रॉफिटसाठी आपल्याला ही संधी घेणं गरजेचं आहे, नाहीतर कंपनीचं खूप नुकसान होईल. बट इट इज कंपल्सरी. प्लीज थिंक अगेन. ठीक आहे, तसंच असेल तर एका अटीवर यायला तयार आहे मी. कोणती? सिद्धेशही असेल माझ्यासोबत. आता भरपूर वेळ असेल त्याच्याकडे. सॉरी मिस्टर जयदीप, पण तो निर्दोष ठरण्याची दाट शक्यता आहे आणि आज त्याचीच इन्क्वायरी चालली आहे. ओके ओके. पॅरिसला कधी येणार आहे हा? येईल येईल. अण्णा, मला आता काळजी वाटायला लागली आहे. टेन्शन येतंय मला. तुला कसलं आलंय टेन्शन? आई अहो, आज सिद्धेशच्या सस्पेन्शन बद्दल डिसिजन होणार होता. काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. का? त्याची कुंडली बघितलीत वाटतं. त्याची कुंडली मला रोज बघायची गरज नाही. मला तोंडपाठ आहे ती. तुला सांगतो, आपल्या मुलाच्या आयुष्यात काहीही विपरीत घडणार नाही. काही काळजी करू नकोस. आणि बघ आता सिद्धेश येईल आणि आनंदाची बातमी देतो की नाही बघ. अण्णा, सिद्धेश सिद्धेश सिद्धेश, अरे काय झालं? सिद्धेश, काय झालं रे? सिद्धेश, अरे सांग ना. माझ्या कंपनीने मला निर्दोष ठरवलेला आहे. थँक गॉड. काय रे सिद्धेश, कशाला उगाच एवढा सस्पेन्स? माझा जीव जायची वेळ आली होती. माझा आता गेलाच असता. किती वेळ श्वास रोखून ठेवला होता मी. मग का रे, का एवढं लवकर का सांगितलं? तुम्ही ना अण्णा, एवढंच नाही, माझं अडलेलं प्रमोशन सुद्धा क्लिअर होण्याची शक्यता आहे. वा, खरंच ग्रेट.
आय एम सो हॅपी. मी आधी मम्मीला फोन करते. एक मिनिट, मला वाटतं त्या स्वतःच येतात. अरे वा, 100 वर्ष आयुष्य तुम्हाला विणबाई. मम्मी, मी आता तुलाच फोन करणार होते आणि एक गुड न्यूज देणार होते. अगं लवकर दे, तुझे डॅडी येत आहेत. येऊ दे, त्यांनी तर आधी ऐकली पाहिजे ही न्यूज. का? काय झालं? मम्मी, सिद्धेशची सस्पेन्शनची ऑर्डर कॅन्सल झालीये. खरंच? हो. तुमचे आशीर्वाद आहेत मम्मी. आणि माझे? तुझे गृहीत धरलेलेच आहेत त्याने. तुमची सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल झाली तर मग रुजुताचे डॅडी एवढे अपसेट का? म्हणूनच झाले असतील. मिस्टर घाणेकर, पण माझ्या सस्पेन्शनचा कट तुझ्या डॅडींनीच रचला होता. संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. डॅडी, सिद्धेश सांगतोय ते खरंय का? साफ खोटं बोलतोय हा. हा माणूस खोटारडा आहे हे ऑलरेडी सिद्ध झालंय. यू आर रॉंग मिस्टर घाटगे. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली. इन्क्वायरी कमिटीमध्ये मी सिद्ध केलंय मी किती प्रामाणिक आहे ते. माझ्या नावाचा वापर करून तुमच्या नावाचा वापर मी नाही केला, तुमच्या मैत्रिणीने केला. यांची मैत्रीण? हो, आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे मिसेस शृंगार पुरे. वाटलंच मला, तरी मला संशय होताच. हा माणूस काय वाटेल ते बरळतोय. काय वाटेल ते बरं होतं. तुम्ही त्या शृंगारपुरे मॅडमच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतात मिस्टर घाटगे? अरे त्यांना त्यांच्या नावाने हाक मारू नकोस. तुझी सासरे आहेत ते कुठे मला जावई मानतात. लग्नाच्या आधीपासून ते मला कट्टर शत्रू समजून वागतात. माझा शत्रू होण्याची तरी लायकी आहे तुझी? नाहीये ना? मग का माझा काटा काढायचा प्लॅन केला तुम्ही त्या शृंगारपुरे मॅडम बरोबर? डॅडी, हे खरं आहे का? शृंगार पुरे इज जस्ट माय बिझनेस क्लायंट. रुजुता, मी सांगतो तुला सगळा घटनाक्रम. मम्मी, तुम्ही ऐका. बिझनेस क्लायंट म्हणता ना तुम्ही शृंगारपुरे मॅडमना? मग पहिल्याच मीटिंग मध्ये तुम्ही त्यांना का सांगितलं की डील करायला घाणेकरांना पाठवू नका म्हणून? कारण तू मला कधीच माझ्या तोला बोलाचा वाटला नाहीस. घाटगे आणि घाटगे इंडस्ट्रीचा मालक फक्त त्याच्या लेवलच्या माणसाची डील करतो. तुझ्यासारख्या फडतूस ऑफिसर बरोबर मी कधीच डील केलं नाही आणि करणार नाही. असं? मग माझ्या संबंधात तुम्ही शृंगारपुरे मॅडमना दिवसात 10 वेळा फोन का करायचं? अरे कोणत्या गाढवाने सांगितलं तुला हे? गाढवाने नाही सांगितलं, मी सांगितलंय त्याला. आणि आपलं यावरून कित्येकदा भांडण सुद्धा झालंय. तू जरा गप्प बसशील का? का म्हणून गप्प बसू? इथे तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालात आणि मी गप्प बसू? मी हिच्या आयुष्याचा वाटोळा करायला निघाला? अरे काय बेवकूफ बाई आहे ही. मी हिच्या आयुष्याचं वाटोळं कसं करू शकेन? मग त्या शृंगारपुरी नावाच्या सटवीशी काय गुलगुलू करत होता गेले 3 महिने? रुजुता, अगं ती रंभा केव्हाही उठायची आणि यांना फोन करायची, अगदी रात्री बेरात्री, आणि ते सुद्धा अमेरिकेहून. मी आधीच सांगितलेलं आहे ती माझी क्लायंट आहे.
आणि क्लायंटनी मला कधी फोन करायचा हे क्लायंट आणि मी आपसात ठरवतो. अमेरिकेत असताना तुम्ही सतत तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये होतात, हे खरं आहे ना? हो होतो. मी तिच्या कंपनीला करोडो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या निमित्तानं मिसेस शृंगारपुर यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आणि ते करोडो रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट कधी द्यायचं प्रॉमिस केलं होतं तुम्ही? नन ऑफ युअर बिझनेस. नाही, सांगा ना, कोणत्या अटींवर देणार होता तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट आमच्या कंपनीला? बोला डॅडी, कोणत्या अटीवर देणार होतात? मला डिसमिस करण्याच्या अटीवर, बरोबर? डॅडी, काय ऐकते मी हे? अशी कुठलीही अट मी घातल्याचं माझ्या स्मरणात नाही. असं? मग हे जरा आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगा ना. हो डॅडी, माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा. अहो ठेवा ना तिच्या डोक्यावर हात. असल्या फडतूस अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही. अंधश्रद्धेच्या जोरावर पोटाची खळगी भरणाऱ्यांच्या कुटुंबामध्ये डोक्यावर हात ठेवून शपथ घेण्याची नाटकं भलेही चालत असतील. आय डोंट बिलीव्ह इन इट. माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही. डॅडी, खबरदार माझ्या घरातल्या लोकांबद्दल अपमानास्पद उद्गार काढलेत तर. काय मूर्ख मुलगी आहे. हा माणूस तुझ्याशी खोटं बोलला, त्याने तुझ्याशी प्रतारणा केली, त्याचं काहीच वाटत नाही तुला? त्याने अजिबात प्रतारणा केलेली नाहीये माझ्याशी. मग अमेरिकेमध्ये त्या शृंगारपुरे सोबत त्यानं जे काही केलं ते काय होतं? त्यांनी काहीही केलेलं नाहीये. तू इतकं खात्रीने कसं काय सगळं सांगू शकते? तू काय अमेरिकेला गेली होतीस, त्याच्या स्वीटमध्ये डोकावून पाहिला? ह्याच्या स्वीटमध्ये काय घडलंय ते बघितलंय मी. What? आणि ते आम्ही तुम्हालाही दाखवू शकतो. म्हणजे शृंगारपुरे मॅडमने तुमच्या सांगण्यावरून माझ्या रूम मध्ये जो कॅमेरा लावला होता तो आमच्या ताब्यात आहे. संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. शृंगारपुरे मॅडमने तुमच्या सांगण्यावरून माझ्या रूम मध्ये जो कॅमेरा लावला होता तो आमच्या ताब्यात आहे. आणि त्या रेकॉर्डिंग वरून स्पष्ट होतंय की सगळा दोष शृंगारपुरे मॅडमचा आहे. सिद्धेशची यात काहीही चूक नाहीये. आणि ते रेकॉर्डिंग खोटं नसेल कशावरून? जाऊ दे ना डॅडी, किती खोटं बोलाल अजून. मला खरंच तुम्हाला आज डॅडी म्हणायची पण लाज वाटते. तू ना उगीच मला दोष देऊ नकोस, कारण माझा याच्याशी काहीही संबंध नाही. मी कोणाला सांगितलं नव्हतं याच्या स्वीटमध्ये कॅमेरा ठेवायला. आणि कोणाला माझ्यावर तसे आरोप करायचे असतील तर ते त्याला पुराव्यानिशी सिद्ध करायला लागतील. ते मी इन्क्वायरी कमिटी समोर सिद्ध केलेलं आहे. आणि तुमच्यामध्ये आणि शृंगारपुरे मॅडम मध्ये जो काही संवाद झाला तेही रेकॉर्डेड आहे. डॅडी, असं वागून काय मिळालं हो तुम्हाला? आज जर सिद्धेशने कॅमेरा पकडला नसता तर काय अनर्थ झाला असता? माझी आणि सिद्धेशची डिवोर्स व्हायची वेळ आली असती.
माझा संसार उद्ध्वस्त झाला असता. एका निरपराध माणसाला आयुष्यातून उठावं लागलं असतं, कळतंय तुम्हाला? जगात तोंड दाखवायला जागा राहिली नसती मला. कारण तुम्ही त्या बाईंना अशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की त्याला नुसतं डिसमिस करू नका, त्याला ह्युमिलेट करून डिसमिस करा. मला खरंच काय बोलावं ना तेच सुचत नाही आता. मेलो ड्रामा चाललाय. कार्टीला अजूनही कळत नाही की तिचा बाप तिच्यासाठी काय करतोय, कशासाठी करतोय. दिसलं ना, दिसलं. दिसलं? तू खड्ड्यात जा. Go to hell. तुझ्या बापावर विश्वास नाहीये. एका फडतूस परक्या माणसावर तुझा विश्वास आहे. गो टू हेल. सिद्धेश माझ्यासाठी परका नाहीये. उलट आज तुम्हीच माझ्यासाठी परके झाला. अगदी कायमचे परके. मी गाडीत वाट बघतोय. सिद्धेश उठा. सिद्धेश अरे उठ ना. सिद्धेश उठ, ऑफिसला जायचं नाही का? उठ. काय झालं? उठ. अरे उठ, ऑफिसला जायचं नाहीये. रजा घेतलीस का? नाही जायचं. म्हणजे मला त्या ऑफिसमध्ये जावंसं वाटत नाही आता. का पण? आता तर तुझी सुटका झाली आहे ना निर्दोष. तरी पण मला त्या ऑफिसमध्ये जावंसं वाटत नाही. परत जायचं, त्या बाईच्या हाताखाली काम करायचं. तुला खरं सांगू का रुजुता, मला परत त्या बाईचं तोंड बघायची इच्छा होत नाही. सिद्धेश अरे असं म्हणून कसं चालेल? नोकरीचा प्रश्न आहे. नोकरीचा प्रश्न आहे म्हणजे काय? जाऊ दे, सकाळी सकाळी या फालतू गोष्टीवर वाद घालायचा. फालतू गोष्ट आहे ही. चल उठ, उठ आणि ऑफिसला जा. रुजुता, मी ही नोकरी सोडली तर? कशासाठी गेला होता फोन केतकर नावाच्या तुमच्या मित्राने? हा केतकर आहे ना, मोठा उद्योगपती आहे. आता एक उद्योगपती दुसऱ्या उद्योगपतीला भेटतो तेव्हा ते आपल्या उद्योगाविषयीच बोलतात ना. तुम्हाला मी एक सांगून ठेवते हा, माझ्या मुलीच्या बाबतीत यापुढे तुम्ही नसते उद्योग करून ठेवू नका. म्हणजे काय ते तुम्हाला नक्की कळलेलं आहे. तू आणि तुझा नवरा जर खरंच बिझनेस करणार असाल तर ही पॅरिस फॅशन शोची संधी तू सोडू नयेस. त्याने काय होईल?